नमस्कार. न्यूज बुलेटिन आलंय बरं का. नमस्कार. नवीन न्यूज बुलेटिन आलंय बरं का. या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की शिक्षक पदभरतीबाबत जे नुकतंच प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे त्याची प्रथमतः 2 वैशिष्ट्ये आहेत आणि ते आपल्याला या बुलेटिनमध्ये क्लिअरिटी दिलेली आहे आणि ते खूप महत्त्वाचं होतं. पहिलं म्हणजे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि दुसरं म्हणजे जे मुलाखतीसाठी जे उमेदवार निवडले जाणार आहेत त्यामधलं एकाच 10 पैकी कोणाची निवड होईल आणि त्यापैकी जर कोण ॲब्सेंट असेल तर ती कशा पद्धतीने होईल या सर्वच बाबतीमध्ये न्यूज बुलेटिनमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पाहूयात न्यूज बुलेटिन. ओके. मुलाखतीसह शिक्षक भरती संदर्भात सविस्तर सूचना व्यवस्थापनांना तसेच अभियोग्यताधारकांना देण्यात आलेल्या आहेत. काही मंडळी त्यातील काही सूचनांचा विपरीत अर्थ लावून खोडसाळपणे अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. त्या संदर्भात अधिक स्पष्टता देण्यासाठी पुढील मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत. मुलाखत राऊंड लागलेला आहे तरीसुद्धा काही मंडळी एक मिसइंटरप्रिटेशन करत आहेत त्या राऊंडचं. त्या संदर्भात मित्रांनो हे न्यूज बुलेटिन आहे. प्रथमतः काय सांगण्यात आलेलं आहे, कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल आणि खुल्या जागांच्या निकषाची पूर्तता करीत असेल तर त्याचा समावेश खुल्यात होणार आहे. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे आणि याला फक्त न्यूज बुलेटिनच हे नाही आहे किंवा आता सध्या भरती होते म्हणूनच नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, हायकोर्टाचा निर्णय आहे की आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल आणि तो खुल्या प्रवर्गाचं मेरिट क्रॉस करत असेल, निकषांची पूर्तता करत असेल तर मात्र त्याला खुल्या प्रवर्गात नियुक्ती देण्यात यावी. दुसरा मुद्दा, गुणवत्तेनुसार खुल्या जागेसाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर व तसे पात्र नसल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवर नियुक्ती होणार आहे. यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा व आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही प्रकारातील जागा उपलब्ध होणार आहेत. खूप महत्त्वाचं क्लॅरिटी इथं दिलेली आहे. आरक्षित उमेदवारांना खुल्यासाठी सुद्धा ते पात्र आहेत जर ते निकषांची पूर्तता केली आणि त्याचबरोबर ते आरक्षित जागेसाठी सुद्धा पात्र आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना दोन्ही जागा उपलब्ध होणार आहेत. आणि त्यांनी नेक्स्ट मुद्द्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 2019मध्ये सुद्धा मुलाखतीची जी पदभरती झालेली आहे त्यावेळी सुद्धा असाच नियम लागू करण्यात आला होता. आणि मला असं वाटतं या संदर्भात जे काही मिसकन्सेप्शन, मिसरिप्रेझेंटेशन जे अभियोग्यताधारकांमध्ये केलेलं आहे किंवा चालू आहे ते खूप चुकीचं आहे आणि या गोष्टीची आपण नोंद करून घ्या. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की असं झालेलं नाही आहे त्या संदर्भात तुम्ही आयुक्तांना जाऊन भेटा किंवा त्या संदर्भात तुम्ही एजू पवित्रवरती तुम्ही मेलसुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा मुद्दा मांडता येऊ शकतो. नेक्स्ट आहे, काही व्यक्ती अर्धवट तरतूद नमूद करून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा खोडसाळपणापासून सावध राहावे. म्हणून असं चुकीचं रिप्रेझेंटेशन करत बसण्यापेक्षा जर तुम्हाला वाटत असेल असं कुठं झालेलं आहे तर त्याचा खुलासा करून त्याचं तात्काळ उत्तर तुम्ही घेऊ शकता, परंतु मिसरिप्रेझेंटेशन करून चुकीची माहिती उमेदवारांमध्ये पसरू नका असं या न्यूज बुलेटिनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मुलाखत राऊंडसाठी. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर हे जे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे एकाच 10 उमेदवार मुलाखतीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये जर त्या उमेदवारांना कमाल 10 संस्था निवडण्याचा पर्याय होता, परंतु उमेदवारांनी प्रत्येकच ठिकाणी 10 संस्थाला प्रिफरन्स दिले नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी 4896 ऐवजी तेवढेच उमेदवार देणं गरजेचं होतं, परंतु इथे तेवढे उमेदवार न देता जास्त उमेदवार देण्यात आले कारण प्रत्येकाचे प्रिफरन्स नव्हते आणि प्रत्येक जागेवरती इथे 10 उमेदवार पाठवणं गरजेचं होतं. आणि याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे न्यूज बुलेटिनमध्ये की उमेदवारांना 10 प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही प्रत्येकी 10 उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या ही जागांचे 10 पट येणे अपेक्षित नाही. तसे झाल्यात एकूण उमेदवारांमध्ये केवळ 10% उमेदवार निवडले जातील, 90% उमेदवारांना या प्रक्रियेतून काहीही लाभ होणार नाही. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ ज्यांचं नाव आता मुलाखत यादीसाठी लागलेलं आहे, आता याचा आपल्याला खुलासा करणं गरजेचं आहे. तर
ते उमेदवार आता लागलेलं आहे ते त्याच्या जागेसाठी पात्र आहेतच, मग त्या दुसऱ्या जी फेज होईल त्याच्यासाठी पात्र असतील का नाही याचा आपल्याला खुलासा करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण ही जी लाईन आहे ती थोडीशी आपल्याला कन्फ्यूज करते. जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये या लाईनबद्दलचं तुम्ही क्लॅरिटी देऊ शकता. ओके, त्यामुळे जरा थोडंसं त्याच्यावरती क्लॅरिटी येणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला अजून सांगितलं आहे की एकूण उमेदवारापैकी केवळ 10% उमेदवार निवडले जातील व 90% उमेदवारांना या प्रक्रियेतून काही लाभ मिळणार नाही. म्हणून पूर्वीच्या भरतीमध्ये देखील अशाच प्रकारची कार्यपद्धती अनुसरली आहे. हे जी खालची लाईन आहे त्यांनी क्लिअर होतं की जे मुलाखत राऊंडमध्ये आत्ता ज्यांना संधी मिळालेली आहे त्यांनी जर जॉईनिंगच नाही केलं तर सेकंड फेजमध्ये सुद्धा त्यांना संधी आहे. परंतु हे जरा वरची लाईन वाचताना थोडंसं कन्फ्युजन होत आहे, ते आपण लवकरच क्लिअर करूया आणि त्याबद्दलचं मी तुम्हाला अपडेट पण देत राहील. नेक्स्ट आहे, एखाद्या उमेदवाराची एकापेक्षा अनेक पदावर मुलाखतीसह या निवड प्रक्रियेत निवड झाल्यास संबंधित व्यवस्थापनास गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देता येईल. त्यामुळे कोणताही अधिकार डावलला जाणार नाही व पदेही रिक्त राहणार नाहीत. आता जे आपण पद रिक्त राहण्याचं बघतोय तर कसं आहे की जे 30% गुणांची जी मुलाखत होणार आहे, SOP कशी असेल जाहीर केलेली या चॅनलमध्ये जाऊन पहा. तिथं मी पूर्ण SOP एक्सप्लेन केलेली आहे की 20 गुण इंटरव्ह्यूसाठी आणि 10 गुण डेमोशी कशा प्रकारे देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानुसार 30पैकी जे काही मेरिट लागेल त्याच्यानुसार प्रथमतः 30पैकी 28 गुण एखाद्याला मिळाले, त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं परंतु त्याची दुसऱ्या संस्थेत निवड झाली किंवा त्याला तिथं जायचं नाही आहे, तर मात्र ज्याला नेक्स्ट राऊंडला ज्याला 25 असेल त्यालासुद्धा संधी मिळेल. तो 25ला गेला नाही तर नेक्स्ट अजून 3 नंबरला 22वाला असेल त्यालाही संधी मिळेल. अशा प्रकारे पदे रिक्त राहणार नाहीत असं आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे. परंतु या गोष्टीचं मी थोडंसं माझ्या मनामध्ये असंभ्रम असा आहे की काही ठिकाणी 10च्या 10 उमेदवार रिकमेंड केलेले नाही आहेत. कदाचित तो टेक्निकल फॉल्ट असू शकतो, परंतु तिथं 10 ते 10 उमेदवार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि ही गोष्ट आपण आयुक्तांच्या निदर्शनास मेल करून देऊ शकता. ओके, नेक्स्ट आहे की व्यवस्थापनामार्फत होणाऱ्या 30 गुणदानाबाबत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच आता SOP प्रथमच जाहीर करण्यात आली व त्याच्यात ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामुळे एकसूत्रता पारदर्शकता येऊन गुणवत्तापूर्ण भरती होईल याची खात्री वाटत असल्याची भावना अभियोग्यताधारक पण देत आहेत. त्याचबरोबर काही शिक्षक संघटनासुद्धा देत आहेत. त्याबद्दल त्याच्यामुळे असं भ्रष्टाचारमुक्त मुलाखत राऊंड होण्यासाठी मदत होईल असं या न्यूज बुलेटिन थ्रू सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटचा जो नेहमीची आपल्या सर्वांसाठी टिप असते की जे काही इथून पुढची माहिती आहे ती न्यूज बुलेटिनवरती विश्वास ठेवा आणि त्याच्यानुसार जे काय अभियोग्यताधारकांना तुम्हाला माहिती देण्यात येईल. तर मित्रांनो, थोडक्यात ह्या न्यूज बुलेटिनद्वारे 2 गोष्टी क्लिअर झालेत. जसं प्रथमतः मी सांगितलं होतं की आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ऑलरेडी संधी दिलेली आहे आणि तुम्हाला असं कुठे जर मिसकन्सेप्शन वाटत असेल तर ते निदर्शनात आणून द्या अशी माझी रिक्वेस्ट आहे. त्याचबरोबर जर 10 उमेदवारांपैकी जर अगदी 9 उमेदवार जर तिथे गेले नाहीत तर शेवटच्या जो उमेदवार असेल त्यालासुद्धा संधी मिळू शकते. त्यामुळे मुलाखत राऊंडसाठी जे उमेदवार जात आहेत त्यांनी व्यवस्थित मुलाखतीची तयारी करायची आहे जेणेकरून तुम्हाला तिथं संधी मिळेल. आणि हे जे उमेदवार तिथे जातील तेव्हा तुम्ही जिथे कुठे लागला असाल त्याच्यामध्ये तुम्ही ते आपल्या बांधवांसाठी सेकंड फेजमध्ये ती जागा रिक्त करूनसुद्धा देतील अशी आपण आशा करूयात, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांची याच स्टेटमध्ये फर्स्ट फेज तर आता होतच आलेली आहे, सेकंड फेजमध्ये भरती व्हावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहूयात. स्टे कनेक्टेड, जॉईन टेलिग्राम चॅनल. धन्यवाद.